थोडा पण फार टेस्टी असतात ती. हां बोल तू सांग. फार मच्छीमध्ये टाकतात पण मस्त आहे एकदम. वासच सुगंधच एकदम भारी आहे. मसाल्याचा रस्सा बोलू करतात ती. की आपण म्हणजे आता ह्याच्यामध्ये मच्छी मारायला आपण जातोय हां पाण्यामध्ये मिक्स करून. मित्रांनो, कोकणातल्या नैसर्गिक सौंदर्याची तुलना आपण जगातल्या कोणत्याच गोष्टीशी करू शकत नाही. इतकं छान सुंदर असं सौंदर्य आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आपण जातोय मासेमारी करायला. कोकणातलं सुंदर असं वातावरण आहे. आम्ही हे सोबत आहेत ते सर्व आम्ही आता जातो मासे मारायला. 5-6 जण होतो आम्ही एकत्र मासेमारी करायला जातो आहे. मित्रांनो, हा समोर दिसतो तो मांगर आहे आणि कोकणात असे साड्यावर फार जुनी मांगर बघायला मिळतात. पूर्वी लोक इथे राहायची त्या मांगरात. तुमच्या इकडे काय म्हणतात त्या मांगराला? शेतीच्या कामाला इथे सर्वजण राहतात. शेतीच्या कामाला इथे सर्व राहतात. इथे वाघ बिगांची इथे येण्याची भीती खूप आहे. मित्रांनो, एक चिकनाचं झाड आहे. याच्यावर चिकनं दिसतात. ती पिकली की खूप छान लागतात. मित्रांनो, हे जे इकडे दिसते ना, हे पूर्ण क्रिकेटचं ग्राउंड होतं. आम्ही लहान असताना इकडे खूप क्रिकेट खेळायचो. त्यानंतर तिथल्या मालकाने तिथे कलमाची झाडं लावली, त्यामुळे आता हे ग्राउंड बंद झालं. नाही तर इथे पहिल्या क्रिकेटच्या टुर्नामेंटसुद्धा खूप व्हायच्या. खूप जुन्या आठवण आहेत आमच्या इथे. मित्रांनो, हे हसवळाचं झाड आहे. आमच्याकडे हसवळं म्हणतात. खूप छान लागतं. आम्ही सर्वजण ते हसवळं खातो आहे. हात नाही पूर्ण. अगोदर पिकली ती. होय बबलू. बबलू काय म्हणते? हसवळा पण फार टेस्टी असतात ती. हां बोल तू सांग. फार टेस्टी असतात. तुझी आठवण सांग बबलू. काळी पण फार टेस्टी. दाखव. हे बघ हसवळा. कोकणातला रानमेवा. रानमेवा. बघ बबलू ते. कोकणामध्ये तुम्ही उपाशी राहू शकतच नाही. हां बरोबर बरोबर. जंगलात गेले रानमेवा खाऊन खाऊन भेटता. हो ही का हे बघ किती. बघू शकता. आम्ही तिरपळाच्या साह्याने मासेमारी करणार आहोत आणि बबलीला विचारू तिरपळाच्या साह्याने कशी मासेमारी करतात ते. बुकी कशासाठी बोलू करतात ती. की आपण म्हणजे आता ह्याच्यामध्ये मच्छी मारायला आपण जातोय हां पाण्यामध्ये मिक्स करायची हां मच्छी मारते. ओके. गावठी जुगाड मच्छी मार. आणि गावी असे भरपूर प्रकार आहेत पण आपण ते शोधत नाही. त्याच्यात एक वेगळा म्हणून ब्लिचिंग पावडरचा पण उपयोग करणार आहे. आता बबलू संदीप नाना हे अनुभवी मच्छी मारणार आहे. ते तुम्हाला थोडी माहिती देईल. तिरपळ आहे. मच्छीमध्ये टाकतात पण मस्त आहे एकदम. वासच सुगंधच एकदम भारी आहे. मसाल्याचा रस्सा मसाल्याचा प्रकार आहे. जे मच्छीमध्ये वगैरे टाकतात. त्याचा आज वापर आम्ही मच्छी मारण्यासाठी मच्छी मारण्यासाठी आज वापर करतोय. बघा असं हे चालू. वास बघ किती मस्त आहे. तिरपळ अशी कुटून घ्यावी लागतात आणि नंतर त्याची एकदम बुकीसारखी पावडर करावी लागते. नंतर ती पावडर पाण्यात टाकलं मग मासे मरतात. तिरपळांचा खूप मसाल्यातसुद्धा उपयोग होतो. तसं बघायला गेलं तर तिरपळ आयुर्वेदिक आहेत. आता संदीप दादा एकदम बारीक वाटतो आहे त्यांना, त्याची पावडर बनेल. मित्रांनो, तिरपळ वाटणं हे खूप श्रमाचं काम आहे. संदीप दादा खूप वेळापासून ते तिरपळ वाटतं आहे. आत्ता जाऊन पुढे त्याची थोडी थोडी पावडर होते. पूर्वीची जी जुनी लोकं होती ना, ती सुद्धा तिरपळाच्या साह्यानेच मासेमारी करायची. तेव्हा कांडाळ वगैरे या आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हते ना, त्यामुळे तिरपळाच्या साह्यानेच मासेमारी करायची. तिरपळ हे आपल्याला जंगलात भेटतात.
आता त्रिफळ वाटून झाले आहेत. खूप मेहनत घेतल्यानंतर आता त्रिफळ वाटून झाले आहेत. आता आम्ही थोड्या वेळ निघू, डायरेक्ट या जंगलातल्या वाटेने जाऊ पर्यंत. मित्रांनो, या घनदाट जंगलातून जाणाऱ्या या वाटेतून आम्ही लहान असतापासून प्रवास केला, त्यामुळे खूप छान वाटतं या वाटेने प्रवास करायला. एकदम सुनसान आणि पक्ष्यांचा आवाज तो ऐकायला खूप बरं वाटतं. वरची जांभी लावला ना, ह्याच्यात लावतो. बबलू ये. हो जाताना तिकडे ना जा. खायच्या सगळी टाकतं बघ. वाज तो तिरपळांचं काय ते. फायनली मित्रांनो आपण पोचलो पर्यंत. इथे बघू शकतो तुम्ही पाणी आहे. पाण्याचा आवाज बघा किती काय काय आहे. मासे बघा मित्रांनो, काय खायचे काय जवळ गेला बघा. मासे वावता किती आहे बघा. मासे बघा मित्रांनो. हा बघ बघितली ते पाण्या इथे हे करू का ना, हे लाव काय मीन लावलं तर खाली जाते सगळ्यांना. मी बबलू, विनयादा, पिंट्या, संदीपदा इथेच करणार. चल अजून देव आहे. बोल. हां पकडतो आता येलेली नाही येता नाही. उद्या तर व्हिडिओ बनवतो. हा यूट्यूबला टाकतो. यूट्यूबला टाकायला व्हिडिओ बनवतोय आपण. चल
तिकडे पण जातात ते. दाखव इकडे दाखव. वाला काय तुझी लागली ना मित्रांनो, आम्ही जे रिपाचं मेहनत करून आणलं होतं ना, ते इथे पिंटे आणि दत्तरामांना ठेवतं. दत्तरामांना फार अनुभवी माणूस होता त्याच्यात. त्यांना खूप अनुभव आहे हा मासेमारीचा. वरती जर मेहनत होत आहेत ना पिंटे आणि दत्तरामांना, ते सगळ्या पाण्याला लागलं पाहिजे म्हणून आम्ही मोठ्याने गदळतो.
मारतो ते घेतो
होत पिंट्या ह्याच्यात बघ ह्याच्यात जातात वरती हे बघ. नाही लागता दे मारलं सगळे पडलं दे टाक खाली घेऊन जाऊया गमेल मोबाईल इकडे ते पिशवी मोबाईल लावून दे मोबाईल खाली गेला वर जायचं कसं परत इथे इथनं जाऊ हे काय घे मग सगळेच मोबाईल विनय चल हा काय इथे भेटतोच का तू मोठे मोठे होते रे. हे बघ. तो बघ एवढं. बाहेर काढ किती आहे बघ. हा घाल काठी का काठी ना खाली ते बाजूला बघ काठी घालतो बघा इथेच आहे हॅलो मोठो अरे किलो नाही बबलू काय मित्रांनो खूप मेहनत घेतल्यानंतर आम्हाला एवढे मासे भेटले ते बघा तुम्ही बघू शकता किती मासे भेटले ते आम्हाला आणि सोबत 3-4 कुर्ल्यासुद्धा आहेत ही मोठी वाळे आमच्याकडे याला वाळे म्हणतात खूप मेहनत घेतली आम्ही सर्वांनी आम्ही 5-6 जण होतो आणि 5-6 जणांनी खूप मेहनत घेतली आता हे संध्याकाळच्या जेवणासाठी एवढे मासे भेटले आहेत आम्हाला आता थोडा तिथे फरसाण खातात सर्व तिथे फरसाण खाणार आणि आम्ही घरी निघणार मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालचा तेच नाही कालचा फरसाण भारी होता आजचा काय आणलं बबलू